जरी निवडणुकीचा कालावधी होता तर विषयाचं संवेदनशीलता पाहून आपण त्याच्यासाठी योग्य ती पावलं उचलत आहोत। प्रथमतः ज्या ज्या ठिकाणी ह्या मालमत्ता होत्या तिथल्या सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार यांना कळवून आपण त्याच्या नोंदी घेण्याबाबत पहिल्यांदा स्टेप केलेले आहे। आजच्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांचं असं म्हणणं आहे की काही ताबा पण घ्यायचा प्रयत्न आजच या निवेदनाच्या अनुषंगानं जिथं जिथं आपल्या त्या गॅझेटचं नोटिफिकेशन झालेलं आहे तिथल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना त्याच्यावरती अतिक्रमण होऊ नये आणि आपला ताबा अबाधित राहावा यासाठी कळवूया। दुसरी एक मागणी त्यांच्याशी चर्चा करताना मला असं समजलं की हा जो निर्णय आहे किंवा ह्याच्या ज्या केसेस आहेत त्या MPID कोर्टात चालू आहे, विविध न्यायालयात चालू आहे आणि त्याच्याकडे योग्य ती आपली बाजू मांडावी, आपली कागदपत्राने आपली बाजू योग्य दिशेने मांडावी याच्यासाठी ते कागदपत्र गोळा करून प्रेझेंटेशनसाठी आम्हाला प्रतिनियुक्त केलेलं आहे। निश्चित स्वरूपात आपल्या ज्या काही मागण्या आहेत, आपली जी बाजू आहे ते त्या सक्षम न्यायालयात, प्राधिकरणात, MPID कोर्टात जे आपले सरकारी वकील आहेत त्यांच्याकडे आपण घेतलेल्या स्टेजेस, आपल्याला अपेक्षित असलेली कार्यवाही त्या रजिस्ट्रारकडे आणि जज साहेबांच्याकडे आपल्या सरकारी वकिलांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात मांडली जाईल। आजच यांनी मला सांगितलं की आत्ताची येती 22 जानेवारीला तारीख आहे। मी यांना सांगितलं आपले जे वकील आहे सरकारी वकील त्यांच्या समवेत पुढच्या आठवड्यात मी त्यांची वेळ घेतो आणि आपल्या ज्या मागण्याने आपण केलेली कार्यवाही अपेक्षित असलेला आपल्याला याबद्दलची कार्यवाही त्याबद्दल एक संयुक्त बैठक 22च्या अगोदर घेऊया, म्हणजे 22 तारखेला आपल्याला आपलं म्हणणं योग्य प्रकारे आणि योग्य दिशेनं योग्य त्या प्राधिकरणाकडे जज साहेबांच्याकडे मांडणं सोयीत होऊन जाईल आणि आपल्याला लवकरात लवकर ह्याच्याबद्दल न्याय मिळेल। माझी आपल्याला या निमित्ताने एक विनंती आहे की ही कायदेशीर लढाई आहे। निश्चित आपण सगळे पेशन्स ताणलेले आहेत, कुणीही संयम सोडू नये, कायद्याच्या ह्याच्यामध्ये आपण सहकार्य करावं, आपल्याला जसं कळेल तसं आम्हाला सांगावं। आम्ही सक्षम न्यायालयात आमचे जे सरकारी वकील आहेत त्यांच्याकडे बाजू मांडून आपण त्याच्याबद्दल जज साहेबांच्या आणि त्या फोरमच्या अथॉरिटीकडे, कारण ह्याच्यामध्ये विविध अथॉरिटी आणि विविध फोरम इन्व्हॉल्व आहे, त्याच्यासाठी आपण त्या फोरमकडे योग्य प्रकारे आपण बाजू मांडून लवकरात लवकर न्याय मिळवण्याच्या दृष्टीनं करूया। मला आणखी सांगितलं की सेक्रेटरी सरांच्याकडे मॅडमकडे जी बैठक आहे मी निश्चितपणे त्या बैठकीला तुमच्यासोबत येऊया, कारण आपल्या सर्वांचं जनहित म्हणजे शासनाचं हित असतं, त्याला आपण त्या दिशेने योग्य ती कायदेशीर पावलं उचलू। थँक्यू, धन्यवाद। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कंपनीकडील ठेवीदारांचे पैसे तात्काळ मिळावे या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातील हवेली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ठेवीदारांनी मोर्चा काढून प्रशासनाने जप्त केलेले प्रॉपर्टी विकून तात्काळ ग्राहकांना पैसे द्यावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला व मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी हवेली यांना देण्यात आले। पुढील दिशा ठरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज या महेश मोतेवारच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांचा या ठिकाणी सक्षम प्राधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी हवेली पुणे यांच्या कार्यालयामध्ये आज निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। समृद्ध जीवनच्या कंपनीवरती सोसायटीवरती कारवाई होऊन 10 वर्ष झाले, परंतु अजून लोकांची मॅच्युरिटी मिळालेली नाही आणि MPID कायद्याअंतर्गत सर्व जमिनी मालमत्ता सर्व ताब्यात घेतलेल्या आहेत, परंतु सक्षम प्राधिकाऱ्याकडून आणि लिक्विडेटरकडून वेळोवेळी हस्तक्षेप करून कारवाई करून लोकांचे पैसे परत मिळवून देणं गरजेचं असताना हे प्रशासकीय डिपार्टमेंट दोन्ही धिम्म गतीनं काम करत असल्यामुळं आज इतक्या मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर बाजूच्या कर्नाटक राज्यातून सुद्धा या ठिकाणी सर्व पीडित एकत्रित येऊन आज आम्ही प्रशासनाला सक्षम प्राधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा आणि ज्या जमिनी ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती कब्जा केलेल्या या महेश मोतेवारचा कब्जा काढून सर्व जमिनी अक्वायर करून घ्याव्या आणि लवकरात लवकर विषय कोर्टातून मार्गी लावून आमच्या सर्व पीडितांचे निवेश गुंतवणूक परत द्यावी यासाठीच आम्ही आज हजारोच्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व पीडित या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। नाही
झाली तर महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातल्या 22 राज्यातल्या लोकांना एकत्रित घेऊन मोठ्या पद्धतीने आंदोलन करून या सरकारला झुकवून आम्ही आमची मॅच्युरिटी परत घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारच्या मी या